नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज़ और मैं हूं आपके साथ स्मृति। आइए बढ़ते हैं आज की खबर की ओर। उल्लासनगर शहर में जहां एक और नागरिकों को सुविधाएं नहीं है, तो वहीं प्रशासन टैक्स में परिवर्तन कर नागरिकों के ऊपर आर्थिक बोझ बढ़ा रहा है। कैपिटल वैल्यू टैक्स का पुरजोर शहर भर में सभी नेताओं ने, सभी पार्टी ने विरोध किया। कई लोगों ने पत्र व्यवहार भी किए, लेकिन इसके बावजूद भी कैपिटल टैक्स वैल्यू का मुद्दा शांत होता नजर नहीं आ रहा है। आपको बता दें कि कैपिटल टैक्स वैल्यू को लेकर यह कहा जा रहा है कि इससे नागरिकों को आर्थिक बोझ का सामना करना पड़ सकता है। पहले ही नागरिकों की आर्थिक परिस्थितियां कमजोर है, वहीं प्रशासन इस प्रकार की टैक्स बढ़ाकर नागरिकों की परेशानियां बढ़ा रहा है। इस पर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के उप जिलाध्यक्ष सचिन कदम और प्रदीप गोडसे से मुलाकात की, तो आइए सुनते हैं क्या कहना इस विषय में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के उप जिलाध्यक्ष सचिन कदम और प्रदीप गोडसे का। देखा कर रहा है, तो आखिरकार ये क्यों हो रहा है, इसके बारे में जानना चाहेंगे। कैपिटल टॅक्स व्हॅल्यू के लिए किस तरीके से महाराष्ट्र नवनिर्माण सेना की कोशिश चल रही है? तुमच्या माध्यमातून मी उल्हासनगर शहराच्या जनतेला सांगतोय की आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कॅपिटल व्हॅल्यू टॅक्सचा विरोध केलेला आहे। त्याच्या वतीने आम्ही म्हणजे विरोधाच्या बाजूने आम्ही पत्रही महानगरपालिकेला दिलेलं आहे। आमचा कॅपिटल व्हॅल्यू टॅक्सला विरोध नाहीये, शासनाचा नियम आहे कॅपिटल व्हॅल्यू टॅक्स लागला पाहिजे, पण त्याचा रेट ऑफ पर्सेंटेजवर म्हणजे गोषवाऱ्यामध्ये होता किंवा महानगरपालिका प्रशासनाने लावलाय त्या पर्सेंटेजला विरोध आहे। काल मॅडमनी सांगितलं की त्यांची जे नोटीस येतात की आम्ही म्हणजे जो स्टँडिंगचा 106 चा जो हे ठराव आहे आणि महासभेचा 89 ठराव 2016 चा, त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना त्या नोटिसा देतोय। पण माझ्या माहितीप्रमाणे ती सरकारी वर्ष जी आहे 1 एप्रिल 2 म्हणजे 1 एप्रिल 31 मार्च त्याच्यामध्येच फायनान्शियल इयर आपण ते काउंट करतो आणि जे काउंट केल्यामुळे की जर आपण टेम्पररी बिल देतोय तर त्यांना सेटल 31 मार्चच्या अगोदरच करायचंय। मग आता 31 मार्च अकाउंट क्लोज झालंय तर 6 वर्षाचं बॅकडेटेड बिल कुठले आपण कायद्याने कुठल्या ह्यानी आपण देतोय, म्हणजे हे काय कळत नाही। म्हणजे प्रशासन काही निर्णय घेईल ते उल्हासनगरवरती लादणार असं आम्ही मनसे होऊ देणार नाही। तुम्ही कुठल्या भले तुम्ही देताय की प्रत्येक टॅक्स वरती 129 इन ब्रॅकेट 2 प्रमाणे टेम्पररी बिल देतोय, पण ते बिल तुम्हाला सेटल त्या फायनान्शियल इयर मध्येच करायचं आहे, बॅकडेटेड तुम्हाला रिकव्हरी करायची नाहीये। राहिली गोष्ट 2016 चा जो ठराव आहे त्या ठरावामध्ये नक्की काय नमूद केलंय? फक्त तो 2016 करीत असा शब्द आहे त्याच्याने तुम्ही 2017-18 ची पुढचे फायनान्शियल इयर होते त्याच्यामध्ये नाहीये। आणि दुसरा असंही अधिनियम मध्ये ऍक्ट आहे की त्या ऍक्ट प्रमाणे तुम्हाला दरवर्षी 20 फेब्रुवारी पर्यंत किंवा 20 फेब्रुवारीच्या आत तुम्हाला शहराचा जो हाऊस टॅक्सचे पर्सेंटेज असतात ते फिक्स करायचे असतात आणि त्या अनुषंगाने ते बजेटमध्ये घालायचे असतात आणि ते बजेटमधून ते फिक्स होतं की बाबा पुढच्या वर्षी आम्ही किती टॅक्स कॅल्क्युलेट करणार। पण असं कुठेही त्या ठरावामध्ये नाहीये, कुठेही प्रशासनाने तो ठराव दाखवावा जनतेला की आम्ही टॅक्सेशनचे पर्सेंटेज फिक्स केले। मुळात जे आमचे नगरसेवक आहे 2016 पासून 2022 पर्यंत त्या नगरसेवकांना जराही कल्पना नव्हती या 6-7 वर्षामध्ये की असं कुठे काहीतरी चाललंय। म्हणजे या नगरसेवकांना कुठेच प्रशासनावरती पकड नाही राहिली आहे। फक्त जायचं जीबी मध्ये बसायचं, जीबी मध्ये एखादा ठराव आला, बजेट चाललंय काय चाललंय माहिती नाही, माझे 4 रस्ते टाक, तुझे 2 गल्ल्या टाक, अमर फास्ट फूडचं पॅकेट यायचं, खायचं आणि बाहेर यायचं। पण शहरातल्या जनतेने तुमच्या ह्या गोष्टीमुळे शहराची जनता किती भोगेल? तुम्ही जाता जाता जे प्रशासक लागले आपले 4 एप्रिल पासून, पण ह्या नगरसेवकांनी जाता जाता एवढा मोठा कर म्हणजे गिफ्ट दिलाय, एवढा डोईजड म्हणजे जो कर आहे ना तो तुमचा कर दुप्पट या नगरसेवकांनी गिफ्ट दिलाय। तर शहरातल्या नागरिकांना मी विनंती करतो की तुम्ही तुमच्या नगरसेवकांना विचारा की तुम्ही प्रशासनामध्ये बसून जीबी मध्ये बसून नक्की करताय काय? हे जे तुम्ही आज आमच्यावरती लादलंय ह्याचं पुढे भवितव्य काय? म्हणजे कुठेतरी नगरसेवक ह्या पूर्ण कॅपिटल व्हॅल्यू टॅक्सला जबाबदार आहे असा मनसेचा थेट आरोप आहे। राहिली गोष्ट राजपूत मॅडमची, तुम्ही कोर्टात जा, हे जा ते जा, त्याचं काय होऊ शकत नाही। राजपूत मॅडमनी जास्ती म्हणजे जनतेला सांगण्यापेक्षा कोर्ट खूप लांबची गोष्ट राहिली। तुमच्यावरती महाराष्ट्र सरकार आहे, महाराष्ट्र शासन आहे, आम्ही महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र शासनाची पाठपुरावा करू। तुम्हाला जे उत्तर आहे ते आम्ही महाराष्ट्र सरकारतर्फे देऊ। राहिली गोष्ट जसं तुम्ही सांगितलं की सरकार बदलली आहे, माननीय एकनाथजी शिंदे आज मुख्यमंत्री झालेत, मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं की बाबा हे सर्वसामान्यांचं सरकार आहे,
तर आम्ही सर्वसामान्य म्हणून त्यांच्या दरबारी हा प्रश्न उपस्थित करणार आहोत. ते ठाण्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत, आताही होतील. तर आम्ही त्यांचा मुलगा खासदार आहे, त्यांनाही उल्हासनगर शहराची भौगोलिक पूर्ण माहिती आहे. तर आम्ही त्यांच्या पुढे म्हणणं मांडणार आहोत की आमच्या कुठेतरी नागरिकांचं तुम्ही भलं करा. आणि हा जो प्रशासनामार्फत कॅपिटल व्हॅल्यू टॅक्स घरांना नोटिसा पाठवतात आणि लोकांना ते डोईजड झाले, लोक घाबरली आहेत अक्षरशः की हे कॅपिटल 20,000, 30,000, 40,000, 1-1 लाख रुपये नोटिसा काढतात 6-6 वर्षाची. अशी कुठलीही कायद्यात तरतूद नसताना फक्त प्रशासन आपली मनमानी करतोय आणि लोकांना घाबरवण्याचा प्रकार करतोय. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहोत मनसेच्या वतीने की तुम्ही या कॅपिटल व्हॅल्यू टॅक्सचा सोक्ष लावा आणि ह्या नागरिकांना इथून भयमुक्त करावं. काल जेव्हा मॅडमनी बाईट दिली त्या बाईटमध्ये मॅडमनी असं सांगितलं होतं की 500 स्क्वेअर फीटच्या घरांना आम्ही त्याच्यातून म्हणजे मुक्त करत आहोत की त्यांना ते कॅपिटल व्हॅल्यू टॅक्स लागणार नाही. पण मॅडमने लोकांना तर सांगितलं, पण मॅडमने हे नाही सांगितलं की 500 स्क्वेअर फीट तुम्ही कार्पेट घेणार आहात की काय घेणार आहात. की पहिला जेव्हा रेटेबल व्हॅल्यू होता, रेटेबल व्हॅल्यू मध्ये आपण कार्पेट लेवलवरती टॅक्स घ्यायचो, त्याच्यामध्ये टॉयलेट, बाथरूम, पॅसेज हे वगळलं जायचं. पण आता कॅपिटल व्हॅल्यू टॅक्स मध्ये आपण कार्पेट वरती न लावता बिल्टअप वरती टॅक्स लावणार आहोत आणि त्याच्यामध्ये टॉयलेट, बाथरूम हे सगळे अटॅच होणार. म्हणजे ज्याचं घर 300-350 स्क्वेअर फीट आहे ना, तो पण 500च्या वरती जाणार आहे. म्हणजे त्याचं पण आलंय. आणि जो आता समजा चाळीत राहतोय, याचा रूम 300 स्क्वेअर फीट आहे, 400 स्क्वेअर फीट आहे आणि त्यांनी समजा उद्या 6 महिन्यांनी, वर्षांनी समजा महानगरपालिकेची परमिशन घेऊन रूम डबल बांधला, तर तो पण कुठे ना कुठे ह्या दायऱ्यामध्ये बसणार आहे. म्हणजे आज नाही मेला तरी तो पुढच्या 6 महिन्यांनी मरणारच आहे कॅपिटल व्हॅल्यू टॅक्स मध्ये. म्हणून लोकांनी दिशाभूल होऊ नये की 500 स्क्वेअर फीटच्या आतमध्ये माझं घर आहे म्हणून मी सुटलो, असं काहीच नाही. प्रशासन दिशाभूल करत आहे. दुसरी गोष्ट, कॅपिटल व्हॅल्यू टॅक्स लावणं गरजेचं होतं, शासनाचा नियम आहे. त्यासाठी महानगरपालिकेला केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा फंड येणार, ही पण बरोबर आहे. पण जो रेट ऑफ पर्सेंटेज लावलाय 0.91, तो 0.91% न लावता त्या ऍक्ट मध्ये अशी तरतूद पण आहे की 0.1 पासून 1% पर्यंत तुम्ही टॅक्स जीबी मध्ये ठरवू शकता. तर 0.91 ठरला कसा? जर तुम्ही 0.40 किंवा 0.41% ठेवलं असता तर जो सध्या टॅक्स येतोय ना लोकांना, नागरिकांना, तोच टॅक्स ऍज इट इज राहिला असता. म्हणजे सरकारचा नियम जो होता कॅपिटल व्हॅल्यू टॅक्स लावा, तो लावूनही झाला असता, लोकांवरती बोजा पण राहिला नसता आणि सगळं सुपलाम व्यवस्थित चाललं असतं. दुसरी गोष्ट की कॅपिटल व्हॅल्यू टॅक्स लावावा हा फक्त शहरातल्या 5-6 नगरसेवकांचा अट्टहास होता. कारण का की त्यांच्या खूप साऱ्या प्रॉपर्टी भाड्यावरती आहेत. कॅपिटल व्हॅल्यू टॅक्स मुळे त्यांना जे भाडं महानगरपालिकेला द्यावं लागतं ते त्यांना ते रेंट द्यावं लागणार नाही. दुसरी गोष्ट, महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष कॅपिटल व्हॅल्यू टॅक्स लागा म्हणून आंदोलन करतं आणि त्याचं उपोषण सोडवायला मुंबईचे पालकमंत्री तेव्हाचे अस्लम शेख ते येतात आयुक्तांना भेटायला की कॅपिटल व्हॅल्यू टॅक्स लावा. पण त्यांना त्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाला कळलं नाही की आम्ही जो आंदोलन करतोय तो शहराच्या भल्यासाठी करतोय काय शहराला खड्ड्यात घालण्यासाठी करतोय. तर म्हणून मी तुम्हाला आवर्जून तुमच्या माध्यमातून सांगतोय की लवकरच निवडणुका येतील. सर्वांनी विचारपूर्वक, काळजीपूर्वक मतदान करा, जेणेकरून तुमचं एक मत तुमचं आणि या शहराचं भविष्य ठरवत असतं. प्रदीप बोरसर जी, आपसे जानना चाहेंगे लगातार जो है शहर के मुद्दों को लेकर आप भी जो है विरोध करते आ रहे हैं, लेकिन कहीं ना कहीं ये देखने को मिलता है शहर के नागरिकों को मूलभूत सुविधाएं नहीं मिल रही, तो आखिरकार शहर का नागरिक टैक्स में बढ़ोतरी की तरफ क्यों जाए, या फिर टैक्स को उन्हें राहत मिलनी चाहिए, और इस प्रकार से जो कि मनमानी प्रशासन कर रहा है, तो उसके लिए क्या कहेंगे? सबसे पहले तो पब्लिक के हाथ में रहता है कि नेता कौन सा चुने. अगर नेता ही करप्टेड चुनोगे तो आपके इधर करप्शन होगा ही. तो जैसे कदम साहब ने कहा कि इसका मेन जो सूत्रधार है नगर सेवक है, जो नेता आपने चुन के दिया, जो सभागृह में गया, उसने क्या किया, उसने नहीं किया करके ये सब हुआ ना. अच्छा, क्यों नहीं किया? तो इसमें कुछ तो उनका मिली भगत रहेगी. अभी इस मिली भगत से मतलब इनको कुछ पैसा आ रहा रहेगा, जैसा कोणार्क से आज पैसे आ रहे, वो ये भी वही तरीके का भ्रष्टाचार है. तो मैं आपके चैनल से माध्यम से विनती करता हूँ, खास करके आम जनता, उल्लासनगर की पब्लिक को, कि जितने भी, हाथ जोड़ रहा हूं मैं, जितने भी जूने नगर सेवक है, कोई भी रहने दो, ये जूने नगर सेवक को मूल से उखाड़ के फेंक दो, नए लोगों को संधि दो, 100% काम होगा.
लेकिन अगर यही बार बार लोग चुन के आएंगे तो इनको तरीका मालूम है कहां से पैसा निकालना है। ये बार बार वही चीज से गुमराह करके लोगों को मूर्ख बना के वो उनकी रोटी सेकने वाले। और रहा बात कैपिटल टैक्स का, तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या हम लोग जो भी है सब पदाधिकारी मिलके इस कैपिटल टैक्स के विरोध में पहले भी थे, अभी भी रहेंगे और आगे भी चल के रहने वाले। क्यों? क्योंकि ये जो कैपिटल टैक्स पब्लिक के ऊपर दिया गया है ये बहुत बड़ी संकट है। आज पब्लिक को समझ में नहीं आ रही है, दिख नहीं आ रही है, पब्लिक को कंफ्यूज है। लेकिन जिस दिन ये लागू होगा उस दिन पब्लिक को बहुत बड़ा टेंशन जो सर पे आएगा। एक तो पहले कोरोना से निकली हुई पब्लिक है, उसमें लोगों की फीस नहीं भर पा रही, अपने बच्चे लोग की लाइट के बिल के मुद्दे हैं, सब महंगाई बढ़ती जा रही है। इस सब से त्रस्त होके आज कैपिटल टैक्स जो लादा जा रहा है, तो हमारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना का इसको पूरी तरह से विरोध है। और इसका पूरा पाठ पुरावा हम लोग प्रशासन जो ऊपर के अपने नवनियुक्त जो मुख्यमंत्री साहब है एकनाथ शिंदे साहब से, उनसे हम पाठ पुरावा करेंगे। हमसे ये कैपिटल टैक्स लोगों से दूर करे, ये हम उनसे विनती करेंगे और जितना लड़ सके इसके लिए हम उसके लिए लड़ेंगे। और मैं आपके चैनल से पब्लिक को कहना चाहता हूं कि इस ऊपर से कोई बड़ा आंदोलन निकालना अगर चाहे तो उसके लिए आप हमारा साथ जरूर दो। तो ये थी आज की खबर। इस तरह की और खबरों में बने रहने के लिए देखते रहिए HM न्यूज़।